पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांनी नागरिक भयभीत असतानाच आता हडपसर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. हडपसरमधील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये IED बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. सुदैवाने वेळेत हा प्रकार उघडकीस आल्याने आणि एका डॉक्टरने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवणारा संशयित आरोपी CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय. हा बॉम्ब सदृश्य वस्तू हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागाच्या शेजारी असलेल्या पुरुष स्वच्छतागृहात ठेवण्यात आला होता. हॉस्पिटलसारख्या गजबजलेल्या ठिकाणी आणि त्यातही जिथे गंभीर रुग्ण उपचार घेत असतात अशा ICUच्या अगदी जवळ बॉम्ब सापडल्याने रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार बाथरूममध्ये साफसफाईचे काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना एक संशयास्पद वस्तू आढळली. त्यांनी याबद्दलची माहिती तात्काळ हॉस्पिटलमधील डॉक्टर विलास गायकवाड यांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून डॉक्टर गायकवाड यांनी तातडीने तिथे धाव घेतली. डॉक्टर गायकवाड यांनी पाहणी केली असता ती वस्तू पाहून सर्वांचेच धाबे दणाणले. त्या वस्तूला 4 जिलेटिन कांड्या, घड्याळाच्या स्वरूपातील एक टायमर आणि काही वायर जोडलेल्या होत्या. विशेष म्हणजे टायमरवर 7.21 अशी वेळ दिसत होती. कोणत्याही क्षणी स्फोट होण्याची शक्यता असतानाही डॉक्टर गायकवाड यांनी रुग्ण आणि कर्मचाऱ्यांच्या जीवाचा विचार करून मोठे धाडस दाखवले. त्यांनी ती बॉम्ब सदृश्य वस्तू स्वतःच्या हाताने उचलून एका बॉक्समध्ये ठेवली आणि सुरक्षितरित्या हॉस्पिटलसमोरील मोकळ्या जागेत हलवली. त्यांच्या या साहसी निर्णयामुळे हॉस्पिटलमधील शेकडो लोकांचे प्राण वाचले आहेत. घटनेची माहिती मिळताच पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार ही वस्तू लो ग्रेड IED प्रकारची होती. घटनेची माहिती मिळताच बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण करण्यात आलं. पथकाने अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत ती बॉम्ब सदृश्य वस्तू सुरक्षितरित्या आपल्या ताब्यात घेतली. त्यानंतर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हडपसर जवळील ग्लायडिंग सेंटरच्या निर्जनस्थळी नेऊन हा बॉम्ब सदृश्य वस्तू यशस्वीरित्या निकामी करण्यात आली. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांच्या हाती अत्यंत महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. हॉस्पिटलमधील CCTV फुटेज तपासले असता एक संशयित व्यक्ती इलेक्ट्रिक ओला गाडीवरून हॉस्पिटलमध्ये आल्याचे स्पष्ट झाले आहे. हा आरोपी हॉस्पिटलमध्ये शिरताना आणि संशयास्पद वस्तू ठेवताना कॅमेऱ्यात कैद झालाय. या फुटेजच्या आधारे पोलीस आता युद्धपातळीवर या संशयितांचा शोध घेत आहे. दरम्यान पुण्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या घटनेचा तपास करण्यासाठी आता स्थानिक पोलीस, गुन्हे शाखा आणि दहशतवाद विरोधी पथक एकत्रितपणे काम करत आहेत. आरोपीने हा बॉम्ब कोणत्या उद्देशाने ठेवला होता, यामागे एखादे मोठे रॅकेट किंवा दहशतवादी कट आहे का, तसेच हॉस्पिटलला लक्ष्य करण्यामागचे नेमके कारण काय, या सर्व बाजूंनी कसून तपास केला जातोय. पुण्यातील या घटनेमुळे सार्वजनिक ठिकाणच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.